शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन. तर किमान 10 जून पर्यंत पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साधू महंतांसोबत बैठक सुरू. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखा होणार जाहीर. राज्यातील जेलमधील कैद्यांना निकृष्ट दर्जाचा आहार, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा. तर एकनाथ खडसेंचा आरोप. विधानसभेत आवाज उठवण्याचा इशारा. मैत्रिणीच्या मोबाईलमुळे निलेश चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात. वैष्णवीच्या बाळाच्या हेळसांड प्रकरणात निलेशच्या मैत्रिणीचा संबंध नाही. तपासानंतर पोलिसांची माहिती. विवाहितेला घरात डांबून 17 चटके. छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशांसाठी अमानुष प्रकार. पती आणि 2 नंदांविरोधात पीडितेची पोलिसात तक्रार. यवतमाळच्या वणीजवळ सापडले 2000 वर्षांपूर्वीचे गाव. संशोधनात सापडल्या प्राचीन निरगुडा गावाच्या खुणा. मुलांना झेडपी शाळेत पाठवा, घरपट्टी माफ करा. सांगोला ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम. तर झेडपी शाळा टिकवण्यासाठी ग्रामपंचायतीनं राबवलं शारदा देवी अभियान. केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंच्या गावातील क्रीडा संकुलाची दैना. कोथळी गावातील क्रीडा संकुलात अनेक वर्षांपासून काटेरी झुडपे. तर संकुलाची संरक्षण भिंतही कोसळली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज रंगणार IPLचा क्वालिफायरचा दुसरा सामना. मुंबई इंडियन्स आणि पंजाब पैकी कोण फायनलमध्ये जाणार याकडे लक्ष. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.